प्रभू रामचंद्र रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाये पर, हा त्यांचा नाही, हा त्यांच्या वंशाचा गुणधर्म आहे. रघुकुल रीत, रघु नावाचा राजा झाला, त्याच्यावरतून प्रभू रामचंद्राचं नाव राघव आहे, रघुनंदन आहे, रघुनाथ आहे, हे त्याच्या नावावरतून पडलेले नाव आहेत. प्रभू रामचंद्र ज्या घरात जन्माला आले, दशरथाने पुण्य केले कोट्यानकोटी म्हणून राम आले पोटी. देव भलत्याच्या घरी, मी मगाशी बोललो, जन्माला येत नाही. पिढ्यानुपिढ्या सत्कर्माच्या, सदाचाराच्या, सद्वासनेच्या जोपासना कराव्या लागतात, तेव्हा भगवंताचा अवतार होत असतो. प्रभू रामचंद्राच्या वंशात 80 पिढ्या खपल्या. 80 पिढ्यांनी सदाचाराची जोपासना केली, तेव्हा राम जन्माला आले. भगवान नारायण त्याच्या नाभिकमला ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून मरीचीपासून विवस्वान, सूर्यनारायणापासून इक्ष्वाकू, त्याच्यापुढे विकुक्ष, निमी, दंडक, पुरंजय, विश्वरंजित, द्रढास्व, हरियास्व, बैरणास्व, शेंजीच्या पुढे यवनास्व, त्याच्यापुढे माधांता, माधांताच्या पुढे पुरुकुत्स, योगी, मुचकुंद, अंबरीश, त्याच्या वंशात काकुस्थ, इंद्रवाह, अनेया. नंतर त्या ठिकाणी सत्यव्रत, त्रिशंकुश, त्रिशंकुच्या पुढे हरिचंद्र, हरिचंद्राच्या पुढे रोहिदास, रोहिदासच्या पुढे चंप, चंपच्या पुढे विजय, विजयच्या पुढे वृक, वृकच्या पुढे बाहुक, बाहुकच्या पुढे सगर, सगरच्या पुढे असमंजस, असमंजच्या पुढे अंशुमान, अंशुमानच्या पुढे दिलीप, दिलीपच्या पुढे भगीरथ, भगीरथच्या पुढे श्रुत, श्रुतच्या पुढे पद्मनाभ, पद्मनाभाच्या 8व्या पिढीत खटवांग, खटवांगच्या पोटी दीर्घभाऊ, दीर्घभाऊच्या पोटी रघु, रघुच्या पोटी अज, अजाच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी राम. एवढ्या पिढ्या खपल्या, तेव्हा राम जन्माला आले. भलत्याच्या घरी देव जन्माला कधीच येत नाही. आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने, धर्मरक्षणासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. तुमचं माझं जीवन कार्य आहे, समाजाच्या उपकारासाठी आपण काहीतरी योगदान द्यावं. देवाचं कार्य आहे धर्मरक्षणाचं, मग संतांचा अवतार कशासाठी? अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारणा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, हो अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उधरया जन जड जीवा, जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, हो उधरया जड जीवा, उधरया जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण, धराया कारण, अप्रतिम. अवतार तुम्हा धराया कारण, काहीतरी कारण आहे ना संतांना अवतार धरायला. उद्धराया जन जड जीवा, जडांचा जीवांचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार असतो. उद्धराया जन जड जीवा, ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जनांच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी संतांचं कार्य असतं. माय बापू, उद्धारासाठी संत अवतीर्ण होत असतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. माय बापा हो, जड सजीव आणि निर्जीवांमध्ये 2 जड आहे. निर्जीवांमध्ये दगड जड आहे आणि सजीवांमध्ये ह्याला जड आहे. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? रेडा. ह्याला विदर्भात त्याला हाल्या म्हणतात. हाल्या. आमच्या खानदेशात त्याला ह्याला म्हणतात. इकडे वरती काय म्हणतात देव जाणे, काय म्हणतात? ह्याला फार मस्त आहे त्याचं. पखालीचा
याला काय नाही, त्यात जीवनात काहीच आउटपुट नाही त्याच्या. म्हणून एक लक्षात ठेवा, जायचं तुम्हाला मला प्रत्येकाला आहे, राहायला आलं कोण हो इथे. जिना चाहे कितने दिनों, 4 साल 5 साल 50 साल या 100 साल दूसरों को सुख दे की जिओ. कमी जगा, शॉर्ट बट स्वीट, चांगलं जगा, रुचेल पचेल आवडेल समजेल या पद्धतीने जीवन जगा. तरुणपणात असे कामं करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, आणि म्हातारपणात असे कामं करा की शेवट गोड झाला पाहिजे. याच्यासाठी केला हा अट्टहास करा. दिवसभर असे कामं करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे, आणि रात्री असे कामं करा की दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. तर जगण्याला अर्थ आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला आहे ती माणसाला साध्य झाली पाहिजे, कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. माणसाला लहानपणी कळत नाही, तरुणपणात कळत नाही, म्हातारपणात कळत नाही. लहानपणी आई मध्ये शांत रे तुला काय कळतं, लहानपणी आई मध्ये तुला कळत नाही. लग्न झाल्यावर लग्न झालं बायको मध्ये शांत बसाव तुम्हाला काय कळतं. लहानपणी आई मध्ये कळत नाही, लग्न झालं बायको तुला कळत नाही. म्हातारपणात पोरं सांगतात शांत बसाव तुम्हाला काही कळत नाही. मग मी असं म्हणतो, तुला लहानपणी कळालं नाही, तरुणपणात कळालं नाही, म्हातारपणात कळालं नाही, तुला कळेल का नाही का तसाच निघून जाशील. महाराज म्हणतात कळेल, कडो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी, मग राहतींनी राडी रांडा पोरे सकळ. मग तिथे कोणी सोडवे ना एका सद्गुरू वाचूने. हे कशासाठी आहे, जरी करणे असेल गोड शेवट गा, एवढ्यासाठी. त्याचं कारण आहे, तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट भगवान परमात्मा शेवटी करणार आहे. तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट शेवटी होणार आहे, आणि आमचं तर डबल करणार आहे, कीर्तनकारांचं डबल. इतकंच आहे, देव कोणाच्या मागे ईडी लावत नाही. ईडी सीडी लोकांना आता माहिती झालं, ते बी आमच्या जळगाव जिल्ह्यामुळे. याच्या अगोदर कुठे काय माहिती होतं, आतापर्यंत लोकांना एकच माहिती होतं, बीडी काढीन सासूरवाडी, याच्या पलीकडे काय माहिती होतं. तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट होणार आहे ना शेवटी. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावे चंदेले तुझे नाशिजी बापूंना भवरोग. एखाद्यानं म्हटलं मीला धार्मिक होतो, मीला सात्विक होतो, मीला दान धर्म केला, मीला परमार्थ केला. यमराजाने सांगितलं शांत बस, तुझा अख्खा बायोटाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो यमराज. यमराजाने सांगितलं माझा गैरसमज होतो. म्हणलं हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, लाव लाव लाव, दाखव याला त्याचा व्हिडिओ दाखव. याने काय काय किडे पाडलेत गावात, पाय दाखव दाखव. याला चुकत नाही ना, देवाचा बाप असो का देवाची आई असो, कोणालाच चुकत नाही. एक लक्षात ठेवा, देव माफ करेल पण तुमचं कर्म तुम्हाला कधीच माफ करत नाही. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. कर्म का लेख मिटे ना भाई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. कर्म का लेख मिटे भाई, कर्म का लेख मिटे ना भाई, कर्म का लेख मिटे ना भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय. कागज हो तो हर कोई बाजे, कर्म न वाचा जाए. एक दिन इसी कर्म के कारण बन हो गए थे रघुराई. कर्म का लेख मिटे ना रे भाई, कर्म का लेख मिटेगा 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 भाई. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय. कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. एक दिन इसी कर्म के कारण बन को गए थे रघुराई. कर्म का लेख मिटे ना रे भाई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्या बापाला चुकेल का? अजिबात नाही. कर्माची भीती बाळगा, देवाची नाही बाळगली तर चालतं. देव 19-20 देव तोंड पाहून कामं करतो बरं.
देव धूर्त राजकारणी माणूस आहे. देवासारखा कृष्णासारखा धूर्त राजकारणी जगाच्या पाठीवर आजपर्यंत झालाच नाही. तोंड पाहून काम करायचं काम कृष्णानं केलं. एक गंमत सांगतो तुम्हाला, प्रभू रामचंद्र जीवनात कधीच खोटं बोलले नाही आणि या बाबानं खोटं बोलायची एक बी संधी सोडली नाही. अजून सांगू पुढे, याने एकही संधी सोडली नाही. आणि जो आयुष्यभर कधी खोटं बोलला नाही याने त्याला बी खोटं बोलायला भाग पडलं. बोल नरो वाकून जरो. हीच तर गंमत आहे त्याची. जगत कल्याणासाठी माय बाबा हो असो. जड एक दगड आहे आणि जनावरांमध्ये हेला आहे. समाजाने यांना जड म्हणून हिणवलं. पण लक्षात ठेवा, ज्या दगडाला तुम्ही जड म्हणतात त्या दगडाला माझ्या ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला. जगात दगडाचे मंदिर असतील पण ज्या दगडाला माझ्या माऊलीचा स्पर्श झाला त्या दगडासाठी मंदिर बांधावं लागलं नेवाशाला. साधूचा नुसता स्पर्श त्याचा उद्धार करण्यासाठी. ज्या रेड्याला, ज्या हेल्याला, ज्या हाल्याला लोकांनी निर्बुद्ध म्हणून ठरवलं, ज्ञानोबरायांनी त्याच्या मुखातून पैठणला वेद बोलवले. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. मैसी पुत्रा मुखे बोलविले श्रुती. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. मैसी पुत्रा मुखे बोलवणे. मैसी पुत्रा मुखे बोलविले श्रुती. मैसी पुत्रा चालवणे भीती बैसोनिया. चालवणे भीती बैसोनिया. चालवले भिंडी बैसोनिया. चालविली भिंडी बैसोनिया. चालवणे भीती बैसोनिया. चालवणे भीती बैसोनिया. नोए हा समाने महिमा सताचा. नोए हा समाने महिमा सताचा. नोहे हा समाज महिमा सताचा. नोहे हा समाज महिमा महिमा सताचा. संताचा. आता तर शब्दच नाही. महिषीपुत्रा मुखे बोलविणे श्रुती. चालविणे भिंती बैसुने. नव्या महिमा सामान्य संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती. त्या रेड्याला आडेफाट्याला समाधी दिली ज्ञानोबरायांनी. माय बापा हो. उद्धराया जन जड जीवा. जीवांमध्ये ते अजून प्रकार पडतात. शहाणा, अतिशहाणा, दीड शहाणा, 3.5 शहाणे. पेशवाईच्या काळात 3.5 शहाणे होते. नुसता शहाणा वेगळा. शहाणा तो धनी घेतो येते. तुकोबरायांच्या भाषेत जो पारमार्थिक म्हणतो शहाणा. काही 1.5 शहाणे असतात. 1.5 शहाणा, अतिशहाणा. अतिशहाण्याबद्दल आपल्या मराठीत म्हण आहे, अतिशहाणा त्याचा बैल काम. मग काही 1.5 शहाणा. दोघी नवरा बघा एसटीने प्रवास करत होते कंडक्टरला. तेव्हा एसट्या चालू होत्या. तिकीट तिकीट. व्यवहार बाईकडेच होता. म्हणले 1.5 तिकीट द्या. कंडक्टर म्हटलं 1.5 कोणाचं? अर्ध कोणाचं? हाफ कोणाचं? म्हणले माझ्या मालकाचं. म्हणले तो तर अर्धा दिसत नाही, म्हणजे सिनियर सिटीजन वाटत नाही. अर्ध कसं काय? म्हणले साहेब ते हाफ मॅड आहेत, त्यांचा अर्ध द्या. तो हाफ मॅड आहे म्हणून त्यांचा अर्ध, आणि मग माझं एक असं 1.5 द्या. कंडक्टर म्हणला तरी तुला बाई 2 फुल घ्यावे लागतील. अहो म्हणले त्यांचा अर्ध. म्हणले त्यांचा अर्धच. म्हणे मग 2 फुल कसं काय? म्हणे तो हाफ मॅड म्हणून त्याचा अर्ध, पण तू 150 आणि म्हणून तुझं 1.5 आणि त्याचा अर्ध. 2 फुल घे. उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा. मग का हो संतांनी अवतार घेतलं की समाजात नेमकं वाढतं काय? वाढवया सुख. वाढवया
वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख वाढावया सुख वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख वाढवया सुख वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया भक्ती भाव धर्म हो वाढावया सुख वाढावया सुख वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे 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 कुळाचारी नाम विठोबा कुळाचारी नाम विठो अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण हो तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबा हो कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे 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 संत अवतार घेतल्यानंतर फायदा काय होतो? नंदभाऊ आवाज वाढवा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे गेन थोडा. वाढावया सुख सुख वसे हिची ठाई बहु पायी संतांच्या सुख संतांच्या जवळ. भक्ती भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग तुकोबराय म्हणतात. भाव काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे. भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आता कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही. विश्वास राहिला एखाद्यानं का तुम्हाला विश्वास नाही का? दोन विश्वास पानिपत मध्ये गेले. अरे बापरे, पानिपत मध्ये जे विश्वासराव गेले ना ते नाव खूप मोठे आहे. विश्वास उरला नाही. भावाचा भावावर नाही, बहिणीचा भावावर नाही, नवऱ्याचा बायकोवर नाही, मुलाचा बापावर नाही, बापाचा पोरावर नाही. विश्वास राहिला नाही. विश्वास पाहिजे. एका माणसाचं ऑपरेशन करायचं होतं. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर घेऊन गेलेत. अंगावरती ऑपरेशनचे कपडे चढवलेत आणि भूलतज्ञ आले. भूलतज्ञ आले इंजेक्शन टोचणार तितक्यात तो उठून बसला. जय बजरंगबली. डॉक्टर म्हणले काय झालं? म्हणलं काय झालं? म्हणले थांबा. त्याने खिशात हात घातला, पैसे काढले, मोजायला लागला 500-500च्या नोटा. डॉक्टर म्हणले हो काका, आम्ही आतापर्यंत बरेच ऑपरेशन केलं, पण ऑपरेशनच्या आधी पैसे, पहिल्यांदा पैसे देणारं पेशंट तुम्ही पहिले आहेत. आणि म्हणले ऑपरेशनच्या आधी पैसे नको, ऑपरेशन झाल्यानंतर आपण बिल करू ना, आता पैसे नका देऊ. तो म्हणला तुम्हाला देतो कोण आहे? म्हणे मग का बरं मोजताय? नाही म्हणे तुम्ही आता भूल देणार आहे ना, त्याच्या आधी मोजून ठेवतोय. विश्वास
पेशंटचा डॉक्टरवर विश्वास पाहिजे, बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर विश्वास पाहिजे. आज विश्वास उरला नाही. हे संबंध जग विश्वासावरती अवलंबून आहे. आमचा विश्वास आहे की ज्ञानोबा आहे आमची माय आहे. आमचा विश्वास आहे की पंढरपूरचा विठोबा आमचा बाप आहे भोळा माझा बाप घेईल ताप हिरोणी. विश्वास महत्वाचा आहे, भाव महत्वाचा आहे. भक्ती भाव वाढवाय सुख, भक्ती भाव आणि धर्म. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. संतांनी धर्मरक्षाचं कार्य, धर्मरक्षणाचं कार्य केलेले माय बापू. नाही बिडबाळ तुका म्हणे साना थोर. धर्म टिकवला संतांनी, रुजवला संतांनी. खर तर रामदेवराय देवगिरीचा राजा जेव्हा ज्ञानोबराय नामदेवराय जेव्हा भारतवर्षाची यात्रा करायला गेले तेव्हा त्यांनी तिथे येऊन रामदेवरायाला देवगिरीच्या राजाला सांगितलं होतं की उत्तर भारतात काय धिंगाणा होतोय. पण त्या काळचा तो राजा गाफील ठरला आणि त्याचे चटके महाराष्ट्राला 350 वर्ष भोगावे लागलेत. विठ्ठल वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. कोणतं नाम? विठोबा रखुमाई. एक चांगला फोटो काढून ठेवा माझा. उद्या माझ्या सासऱ्याला पाठवतो. त्यांना सांगतो लग्नात कसे हात टाकले होते, आता पाय कसे. फक्त घरी सांगू नका. विठ्ठल विठ्ठल. कुंडलिका वरदे भगवान की जय. महाराज की जय. शक्ति मुक्ता बाई की जय. महाराज सगळे टाकते ना बाबांच्याकडे. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराय कारण उद्धराय जन जळजीवा वाढवाय सुख भक्ती भाव धर्म कुळाचरण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळजीवा. ठळक बातम्या संपल्या, वेळही संपलेली. 10 मिनिटं घेऊ का तुमचे? घेऊ ना? घेऊ. त्याचे पैसे वेगळे वरती. माय बापा एक तर कौतुक करावं असं वाटतं आमच्या सिद्धेश्वर महाराजांचं. एक लक्षात असू दे, एक सूत्र आहे, ज्याला गावात किंमत नाही त्याला जगात किती किंमत असली तरी फायदा राहत नाही. गावानं इतकं प्रेम केलं सिद्धेश्वर महाराजांवरती, हे तुमच्या सगळ्या सहकार्याचं संबंध महाराष्ट्रभर गल्ले बोरगावच्या सप्ताचं नाव आहे. लक्षात ठेवा. जेवढे ग्रुप आहेत आमचे वारकऱ्यांचे, जेवढे ग्रुप आहे प्रत्येक ग्रुपवरती गल्ले बोरगावच्या सप्त्याची त्या ठिकाणी महतीन चर्चा आहे. जेव्हा आळंदी पंढरपूर क्षेत्रावरती जेव्हा चर्चा होती की कोणत्या परिसरातला कोणता सप्ताह किती चांगला, त्यावेळेस तुमच्या परिसरातल्या गल्ले बोरगावचं नाव टॉपला असतं पंढरपूर क्षेत्रामध्ये जेव्हा चर्चा होतात. याच्यामध्ये तुमचं दातृत्व आहे, तुमचं सहकार्य, तरुणांची असणारी धावपळ आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराज एवढं शिवधनुष्य पेलू शकतात. आणि तुम्हा सगळ्यांचे मन सांभाळणं, सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेणं, तुमचा त्यांच्यावरती असणारा विश्वास आणि त्या विश्वासाला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही. म्हणून एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी हा संपन्न होतोय मायबापा, ज्याचे संबंध महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेमध्ये ज्याची चर्चा आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. आम्हालाही या ठिकाणी आनंद वाटतो की एवढा समाज, माझ्या माता भगिनी एवढ्या संख्येने या कार्यक्रमाला येतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. म्हणून महाराष्ट्रातले हे दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. असो, शेवटचे 10 मिनिटं घेईल तुमचे.
तुमच्या जीवनातलं अनमोल 10 मिनिटं त्या ठिकाणी तुम्ही मला देत आहेत. माय बापा हो, धर्म धर्म रक्षती रक्षितः. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. देखा स्वधर्मा ते भजाल कामधेनू होईल, ज्ञानोबराय म्हणतात. स्वधर्म सुखावह परधर्म भयावह. संतांनी धर्म रक्षणाचं कार्य केलेलं आहे, करत आलेले आहेत, करतायत. समाजातल्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत, अनिष्ट रूढी, त्याच्यावरती प्रहार संतांनीच केलेला आहे. माय बापा, ज्या ज्यावेळी धर्म संकटात सापडला, संतांनी समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं कार्य सूर्यप्रकाशा इतकं तेजस्वी आहे. संतांचं आम्हाला सदैव त्या ठिकाणी ऋणी राहावं असं वाटतं, राहायलाच पाहिजे. त्यांचे उपकार आपल्यावरती तितकेच आहेत. मायबाप, या देशाची जी महती, या राष्ट्राची जी महती, प्रत्येकानं कोणी माय म्हटलं, कोणी बाप म्हटलं, कोणी राष्ट्रपुरुष म्हटलं. स्वर्गीय अटलजी एकदा संसदेमध्ये म्हटले होते की हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका मस्तिष्क है, कन्याकुमारी इसके पग पखारते पंजाब और बंगाल इसकी भुजा है. हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. बंकिमचंद्रांनी याला माईची उपमा दिली. वंदे मातरम, वंदे मातरम. 11 वर्षाचा शिरीष कुमार गोळ्यात झेलत गेला. बाबू गेनो कपड्यांच्या गाडीसमोर त्या ठिकाणी कित्येकाने त्या ठिकाणी मायबाप आपल्या प्राणांची आहुती दिली या राष्ट्रासाठी, या ध्वजासाठी. सोडिले सुखी घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ते अमर हुतात्मे झाले. त्यांनी आपल्या असणाऱ्या आयुष्याची त्या ठिकाणी प्राणांची आहुती भारत मातेच्या वेदीमध्ये. ती माय आहे, ती आई आहे आपली. आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा पहिली लात उठल्यानंतर जमिनीला मारतो. म्हणून धर्मशास्त्रकार सांगतात, तिला लात मारायच्या अगदी नमस्कार का समुद्र वसने देवी प्रवस्थान मंडल विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श समस्ममे. तिला पहिला नमस्कार. ती माय आहे, तिला आपण लात मारतो, तिला लाथाडतो, दिवसभर तिला आमच्या पायाखाली तुडवतो. तिने कधी तक्रार केली नाही. तिचं एक नाव आहे क्षमा. पृथ्वीचं एक नाव क्षमा आहे. आम्ही तिला लाथाडतो, पायाखाली तुडवतो, घाण टाकतो, ती कधी तक्रार करत नाही. माय बापा, जेव्हा शेतकरी तिच्या पोटामध्ये नांगराचा फाळ खुपसतो तेव्हा ती विव्हळत नाही, कणत नाही, शिव्या शाप देत नाही. उलट ज्याने जिच्या पोटामध्ये लोखंडाचा फाळ खुपसला ती त्याच्या घरामध्ये धान्याच्या राशी ओतत असते. ती माय आहे. आईची अदला बदली नाही करतायत. ही काळी आई धनधान्य देई, जोडवी मनाची नाती, आमची माती आमुची मानस. माय काळी असली, गोरी असली, शिक्षित असली, सुशिक्षित असली, आई आई असते. आईची अदला बदली नाही करतायत. वासुदेव बळवंत फडके जेव्हा त्यांना फासावरती जाण्याची शिक्षा झाली, वाचून दिलं, फितूर झाले. हमें तो अपनोने लुटा. आम्हाला बाहेरच्यांपासून धोका नाहीये, आम्हाला आमच्या लोकांपासूनच जास्त धोका आहे. मला सांगा, ज्ञानोबरांच्या झोडीत दगड टाकणारे कोण होते? आपलेच. तुकोबरांच्या गाथा बुडवणारे कोण होते? आपले. शिवाजी महाराजांना त्रास देणारे कोण होते? संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण होते? राम मंदिराला विरोध करणारे कोण होते? आणि गावातला सप्ताह बंद पाडणारे कोण असतात? बाहेरचे लोक येतात का? ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात, दुसरे नाही येत. दुसरे अजिबात येत नाही. वासुदेव बळवंत फडके फासावरती त्यांना शिक्षा झाली. जेव्हा ते गाडीत बसून जायला लागले, लोक भेटीला आले, दर्शनाला आले, आणि तेव्हा वासुदेव बळवंत फडके यांनी आपले साखरदंडाने बांधलेले हात मोटारीच्या खिडकीतून बाहेर काढले. सांगितलं, माझ्या भावांनो, माझी एक विनंती तुम्हाला, मी फासावरती जातोय, फक्त एक शेवटची विनंती, अखेरचा हा दंडवत आहे तुम्हाला. एक विनंती करतो. कोणती? मला माझ्या मातृभूमीची, माझ्या राष्ट्राची, माझ्या भारत मातेची काही माती मला आणून द्या. लोक जागेवरतून मागे सरकले, पायाखालची माती नखांनी खरवडली, कागदामध्ये बांधली आणि ती वासुदेव बळवंत फडके यांच्या जवळ दिली. वासुदेव बळवंत फडके त्यांनी ती माती आपल्या कपाळाला लावली, छातीला लावली. त्यांचे चरित्रकार लिहितात, जेव्हा वासुदेव बळवंत फडके फासावरती गेले तेव्हा या राष्ट्राची माती त्यांच्या छातीजवळ होती. या मातीवरती या लोकांनी इतकं प्रेम केलं, तेव्हा आम्ही हा सप्ताह सोहळा साजरा करू शकतोय. देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर आम्हाला 5 युद्धांना तोंड द्यावं लागलं. एक 48ला झालं, एक 62ला, एक 65ला, एक 71ला आणि एक झालं 99ला. 99चं युद्ध आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहिलेलं आहे. 99च्या युद्धामध्ये अनेक तरुण शहीद झालेत. के नचिकेत, कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन अजय आहूजा आणि एक 23 वर्षाचा तरुण कॅप्टन विक्रम बत्रा.
विक्रम बत्रा सुट्टीवरती घरी आले होते. मायनं लग्नाची तयारी केली होती, साखरपुड्याची तयारी सुरू झाली होती आणि अचानक मेसेज आला की त्या ठिकाणी पाकड्यांनी आक्रमण केलेलं आहे. मेसेज आला, युनिफॉर्म चढवला, माय दरवाजात उभी होती आणि विक्रम बत्रांनी मायच्या पायाला स्पर्श केला. मायने सांगितलं, विक्रम तुझ्या लग्नाची तयारी आहे बेटा आणि तू सीमेवरती जातोय. विक्रम बत्रा यांनी हात जोडून मायला सांगितलं, माय या जन्मात मातृभूमीचं ऋण फेडतोय, पुढच्या जन्मामध्ये तुझी सेवा करायला येईन, एवढ्या जन्मात जाऊ दे मला. भेटेन 9 महिन्यांनी मनी धीर धरी जननी, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. कॅप्टन विक्रम बत्रा गेलेत. जेव्हा सोडायला त्यांचा मित्र त्यांच्या सोबत आला आणि त्यांनी सांगितलं, विक्रम मैंने सुना है कि हिंदुस्तान पाकिस्तान की लड़ाई होने वाली. बोले हाँ, तो देखो भैया तुम्हारे घर वाले और मैं तुम्हारी राह देखते रहूंगे, तो लौट कर वापस आना मेरे दोस्त. तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांनी सांगितलं, दोस्त लौट कर जरूर आऊंगा, या तो तिरंगा लहरा के आऊंगा या तिरंगे में लपेट के आऊंगा, मगर आऊंगा जरूर. यही जरूर है, क्योंकि मैंने मेरे माँ से एक वादा किया है. मेरी माँ मुझे हमेशा कहती थी, ओ माँ ये मेरी क्या फिक्र तुझे क्यों आकाश दरिया बहता है, तू कहती थी मेरा चांद है तू और चांद हमेशा रहता है. ओ माँ ये मेरी क्या फिक्र तुझे क्यों आकाश दरिया बहता है, तू कहती थी मेरा चांद है और चांद हमेशा रहता. तेरी मिट्टी में मिल जाऊं, गुल बन के मैं खिल जाऊं, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरे खेतों में लहरावा, तेरे नदियों में बह जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. मैंने मेरे माँ से एक वादा किया है, अपि स्वर्णमय लंका नमय लक्ष्मण रोचत जनन जन्मभूमी स्वर्गादपि गरियसे, नेमजसी मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. या राष्ट्रभक्तांनी, या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन या राष्ट्राचं संगोपन केलं. धर्माच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जिजाबाईंना आम्हाला 2 छत्रपती दिले, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज. 2 छत्रपती घडवलेत. आता आमच्या घरात आई उरली नाही. आईचं मॉडिफिकेशन झालं, मम्मी. आईची जागा मम्मीने घेतली. पूर्वी लोक सुखी समाधानी होते का? घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होते. आज घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही आणि थैलीच्या दुधाले साय नाही. थैलीच्या दुधात ते पॉश्चराईज झालेलं दूध आहे, त्याच्यामध्ये साय कुठून उरणार आहे माय बापो? आमच्या घरातली ही अवस्था झालेली आहे. धर्मवीर शंभूराजे 2 वर्षाचे असताना आई गेली. सईबाई गेल्या, अफजल खान आले त्या साली 1659. 57चा जन्म शंभूराजांचा 14 मे 1657 आणि 59 ला अफजल खानाला सईबाई त्यावेळेस गेल्या. 2 वर्षाचे होते. माय वाचून पोरकं झालेले लेकरू जिजाबाईंनी पोटाशी लावून वाढवलं, धाराऊचं दूध पाजलं पण मोठं केलं. 5 वर्षाचे असताना मनसबदार झाले. 9 वर्षाचे असताना बापासोबत घोड्यावरती बसून 1250 किलोमीटर अंतर लाल महाल ते लाल किल्ला धर्मवीर शंभूराजे बापाच्या मागे घोड्यावरती बसून गेले. 14 वर्षाचे असताना 14 भाषा आत्मसात केल्या. धर्मवीर शंभूराजे 32 वर्षाचं आयुष्य जगले. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये 120 लढाया लढले, त्याच्यातली एकही लढाई हारले नाही, याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. इंग्रज लेखक वर्णन करतो, जर शंभूराजे अजून 10 वर्ष जगले असते तर भारताचा भूगोल आणि इतिहास दोघं वेगळे राहिले असते. शंभूराजे पकडल्या गेलेत. मुकरफ खान, इखलास खान एका 2 बाप बेट्यांनी संगमेश्वरला आपले फितूर झाले, पकडल्या गेलं. औरंगजेबाच्या समोर उभं केलं. औरंगजेबानं ऑफर दिली की बच्चे जैसा है तू मुझको कहना मान मेरा, कहना मान मेरा. संभाजी तू मुझे मेरे बच्चे जैसे मेरी बात मान ले, मैं तुझे सरदार की पेश करूंगा, मैं तुझे सरदार बनाऊंगा. अरे पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ तेरा, धर्म छोड़ तेरा. दगडाची पूजा करणारा तुझा हिंदू धर्म सोड. शंभूराजाने सांगितलं, औरंगजेब हिंदू म्हणून जन्माला आलो, आयुष्यभर हिंदू म्हणून जगलो, एका सिंहाच्या पोटी जन्माला आलो, छावा म्हणून जगलो, मरताना हिंदू म्हणूनच मरेल, हा माझा स्वाभिमान आहे. तोडापोरे कैद झाला वीर धर्म भास्कर, करा झुंजार संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजी, संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा. तोडापोरे कैद झाला वीर धर्म भास्कर, खरा झुंजार संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा. शिपाई भगव्या झेंड्याचा रजी, शिपाई भगव्या झेंड्याचा रजी, शिवाजी भगव्या झेंड्याचा रजी, जी 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 जी. मुजरा मानाचा शाहिराचा, मुजरा मानाचा
शाहिराचा शाहिराचा मुद्रा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भुजा चरणाला महाराष्ट्र भुजा चरणाला महाराष्ट्र भुजा चरणाला महाराष्ट्र भुजा चरणाला तरी का होता शिवाजी राजा तरी का होता शिवाजी राजा नाही केली मजा आई बहिणीची आबरू राखणार आई बहिणीची आबरू राखणार आई बहिणीची आबरू राखणार धन्य धन्य शिवाजी सरदार जी धन्य धन्य शिवाजी सरदार जी धन्य धन्य शिवाजी सरदार जी 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 शंभूराजे औरंगजेबाला सापडले नसते आमचे फितूर झाले पकडून दिलं कोणी तानाजी कोणी येसाची कोणी चिमणाची कोणी आवजी कोणी बाळाजी आहे शिवाजी कावजी कोंढावळकर येसाजी कंज इब्राहिम खान सिद्धी हिलाल सिद्धी वाहवा छत्रपतींच्या सैनिकांचे नाव सांगतोय तुम्हाला शिवाजी महाराजांना 10 अंगरक्षक होते त्यातल्या एका अंगरक्षकाचं नाव होतं इब्राहिम खान शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते दौलत खान शिवाजी महाराजांचं ओरिजिनल तैल चित्र हाताने काढलेलं लंडनच्या म्युझियम मध्ये ते चित्र ज्याने काढलं त्याचं नाव आहे नूर मोहम्मद खान महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत सापडले तेव्हा महाराजांच्या सोबत एक सेवेधारी माणूस होता त्याचं नाव आहे मदारी मेहतर हे मुसलमानाचं लेकरं होतं मी नेहमी सांगत असतो की या देशातला हिंदू स्वामी विवेकानंदांसारखा असावा या देशातला हिंदू स्वामी विवेकानंदांसारखा असावा आणि या देशातला मुसलमान एपीजे अब्दुल कलाम साहेबांसारखा असावा मैं हिंदू तू है मुसलमान मैं हिंदू तू है मुसलमान तू पढ़ ले मेरी गीता मैं पढ़ लूं तेरा कुरान मैं हिंदू तू है मुसलमान तू पढ़ ले मेरी गीता मैं पढ़ लूं तेरा कुरान मेरा तो एक ही ख्वाब है मेरे दोस्त एक ही थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान तोडा पुरे कैद झाला वीर धर्म भास्कर खरा सुंदर संभाजी नाव शिवाजीचा संभाजी नाव शिवाजीचा संभाजी नाव शिवाजीचा शिपाई भगव्या झेंड्याचा जी जी शिपाई भगव्या झेंड्याचा जी जी शिपाई भगव्या झेंड्याचा जी 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 धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय जर राजे जन्माला आले नसते हा मंडप बी नसता मी असतो पण दाढी एवढीच असते महाराजांचे उपकार आहेत हे जिजाऊंचे उपकार आहेत जिच्या हाती दोरी ती जगाते उद्धारी तुमचा अधिकार लय मोठा आहे लेकरांना संस्कार चांगले द्या एवढीच एक अपेक्षा तुमच्याकडून करतो लेकरांना सन्मार्ग दाखवा जिजाऊने जो छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवला तानाजी बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी अनेक नाव आहेत ज्यांनी राष्ट्रासाठी परवान केली जीवाची महाराजांची ओळख आपल्याला स्मरण त्यांचं असायला पाहिजे तुकोबराय म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन चंदनाने बोरी व्यापिल्या तसं संतांच्या संपर्कात जो गेला चंदनाने बोरी व्यापिल्या आपणा सारखे करत येतात काळ नाही काळ वेळ तयाला म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत कसे आहात तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा शेवटी एकच मिनिट बोलेल जागा सोडायची नाही ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली
हरी विठ्ठल करविली तैसे केली कटकट वाकडे कन्नीटे देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसाद काही बोलणं म्हणजे क्षमा करणे संत नवी कृपेत कामणी शब्दशास्त्र बोलण्याच्या योगात एखादा वेळा वाकडा शब्द निघण्या शक्यता जर का वेळा बोललो असेल माझ्या पदरात टाका मला मोठा आणलेला आहे. परवापासून तुळजापूरला भवानीच्या जवळ कथा सुरू होते जायफळला भागवत आहे तिथं सोडून दे जे चांगलं बोलते गुरुवारांचं जे वाईट बोलते माझ्या वाणीचा दोष. महाराजांनी सिद्धेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं मला या ठिकाणी बोलवलं. महाराजांना मनापासून धन्यवाद. एवढ्या संख्येत तुम्ही उपस्थित राहा तुम्हाला मनापासून धन्यवाद. एक विनंती करेल माझे गुरुवर्य स्वर्गीय भीष्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते बाबांचा एक आग्रह होता. बाबा नेहमी म्हणायचे 16 संस्कार होते 14 लोप पावले 2च उरलेले आहेत. संस्कारांचा वानवाय जिजाऊन शिवरायांना दिले कयादून प्रल्हादाला दिले सुनीतीनं ध्रुवाला दिले ते संस्कार आपल्या जीवनात पाहिजे म्हणून बाबांनी 16 संस्कारावरती एक पुस्तक प्रकाशित करून घेतलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे वारकरी संस्कार नावाचं एक पुस्तक आहे. आम्ही नको त्या ठिकाणी नको तितके पैसे खर्च करतो. याच्यामध्ये 16 संस्कार आहेत. गर्भावस्थेमध्ये आईनं लेकराला कोणते संस्कार त्या ठिकाणी द्यायला पाहिजे बाल्यावस्थेत कोणते संस्कार द्यायला पाहिजे आपली संस्कृती काय जिजाऊन शिवरायांना कसं घडवलं हे संपूर्ण त्या पुस्तकामध्ये आहे. म्हणून 50 रुपये त्याची किंमत या धंदा नाही व्यापार नाही व्यवसाय नाही. हे पुस्तक आपण घ्यावं लेकरांकडून पठण करून घ्यावं वाचून घ्यावं. आपल्याही लक्षात येतं गर्भावरती कोणते संस्कार पाहिजे. कोणाला वाढदिवसाला भेट द्या तुमच्या घरात असू द्या लेकरांकडून त्याचं पठण करून घ्या. किंमत फक्त 50 रुपये. समोर गाडी लागलेली मागे मुक्ताई लिहिलेलं आहे सफेद रंगाची इनोवा त्याच्यामध्ये पुस्तक आहे. ते वारकरी त्या ठिकाणी संस्कार नावाचं पुस्तक 14 संस्काराचं त्याच्यात वर्णन आहे. आपण सगळ्यांनी ते पुस्तक घ्यावं. खास करून माता भगिनी ते पुस्तक संग्रही ठेवावं जेणेकरून आपण आपल्या पाल्याला आपल्या लेकराला आपल्या गर्भस्थ असणाऱ्या शिशूला एक चांगलं संस्कारित जीवन देऊ शकू म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो. जाताना प्रत्येकाने ते पुस्तक घ्यावं अशी सगळ्यांना विनंती करतो. झाली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान आणि माझी आई मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी आत्ताच ज्यांची शिवा आपण या ठिकाणी श्रवण केली महाराष्ट्रात एक गाजलेलं व्यक्तिमत्व. बाबा अनेक गोष्टी तुमचं पाहून आम्ही शिकत आलो. या बाबांचं एक वाक्य आहे कथेमधलं की प्रजा जिसे पसंद करती है वो संसद में जाकर बैठते हैं और भगवान जिसे पसंद करते हैं वो सत्संग में आकर बैठते हैं. तुमचंच वाक्य आहे बाबा कथेतलं एका. बाबा आपण विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. बोरगावकराच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आभार मानतो. आमचे किशोर महाराज दिवटे असतील त्यानंतर देवीदास महाराज पावडे असतील उत्कृष्ट प्रकारचे मृदंगवादक रवी महाराज आणि आजचं जे सौजन्य होतं श्री बाळू डोंगरे श्री दिनकर हरदे योगेश चंद्र टिके श्री राजू वरपे उद्याकडं ज्यांची कीर्तन सेवा आहे